पिकअपमध्ये कामाच्या बाया घेऊन आलेलो आहे. त्यांचा पगार 21,000 झालेला आहे. हे बघा आता आपल्या हातात सुट्टीने 21,000 आहेत. 21 पण या पैशाची किंमत हे सावकारी लोकांना कळत नाही. पण जे कष्टाचं 21,000 आहेत त्याचं फळ म्हणजे वेगळंच असतं आणि आपल्याला खर्चायला काय हातात आलं काय वाटत नाही. पण जे कष्टाचा घाम गाळून जे आपण जे पैसे कमवतो ते वेगळंच असतात. कष्टाचं टिकतं आणि हरामीचं टिकत नाही हे म्हणतात. हे खरंच आहे. आणि आज आम्ही खरंच खूप लांब आलेलो होतो आटपाडीला आणि एक लहान मुलगी सुद्धा आहे इथं बघा. ही लहान मुलगीसाठी कामाला घेऊन जातात म्हणजे अत्यंत परिस्थिती बेकार आहे आपली. आणि गाडी आहे आमच्या आहेत चालवायला मस्त. आज आता आम्ही आटपाडीतून बायांची काय तर म्हाताऱ्या वयांची बायांना कामं करावं लागतात. आज ही परिस्थिती आहे. पण खरं तर बायांना म्हातारपणी काम करायचं नाही पाहिजे हे त्यांच्या लेखाने नीट सांभाळलं तर खरं आहे. नाहीतर खूप अवघड परिस्थिती आहे. परवा मी एका म्हातारीला हाताला धरून सोडलं. त्या म्हातारीची परिस्थिती एक गंभीर होती. मग आज ही म्हातारी लोकांची कामाला येतात. त्यांच्या कष्टाचं ही 21,000 आहे. आज प्रत्येक बायाला याच्यात माहीत नाही 2-2 तर हजार आले तरी खुश होतात. म्हणजे ही कष्टाच्या पैशाला खुश होतात. हरामीचा पैसा येऊन खुश होऊन चालत नाही तरी ती जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळं आता पुढचा जे ब्लॉक येणार आहे ते जाग्यावर गावातला ब्लॉक येणार आहे. बघू आता आपण थोड्या पुढील भागात आमच्या राजांचं मत काय बघू आहे का चालतं आहे. ओके धन्यवाद.